नमस्कार मित्रांनो, मी तन्मय दातीर आणि तुमचे स्वागत आहे आपल्या दातीर सोसायटी या यूट्यूब चॅनलवरती. आजचा व्हिडिओ आपण याच्यासाठी घेऊन आलो की मित्रांनो, डिजिटल सातबारा कसा डाउनलोड करायचा आणि डिजिटल सातबारा आपण सगळ्या सरकारी कामांसाठी यूज करू शकतो का. तर मित्रांनो, याचं मी उत्तर तुम्हाला नक्कीच या व्हिडिओच्या शेवटी देईल. त्याच्यामुळे जास्त वेळ न घालवता चला आपण ऑनलाईन सातबारा कसा डाउनलोड करायचा मोबाईलवरती ते बघूया. चला मित्रांनो, तुमच्या समोर स्क्रीनवर दिसत आहे इथे गुगल क्रोम ओपन करून आपण याच्यामध्ये टाकायचं आहे डिजिटल सातबारा. तर मी इथे टाकतोय डिजिटल, इथं आलेलं आहे डिजिटल सातबारा. ओपन केल्यानंतर तुम्हाला महाभूमी याच्यामध्ये बघा डिजिटल सातबारा .महाभूमी.gov.in या वेबसाईटला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर एक असं साधारणतः पेज ओपन होईल. याच्यामध्ये मित्रांनो इथे रेग्युलर लॉग इन दिलेलं आहे आणि OTP बेस्ड लॉग इन दिलेलं आहे. आता जर तुम्ही तुमचा अकाउंट इथे क्रिएट केला असेल तर तुम्ही रेग्युलर लॉग इन करू शकता. आता मित्रांनो, मी एक वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी देईल की इथे लॉग इन रजिस्टर कसे करायचे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू, मी तुम्हाला ते याच्यामध्ये देईल. चला, तर आपण इथे ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे. तर मी माझं नाव टाकतोय इथे, मी माझा पासवर्ड टाकतोय. हे पासवर्ड तुमचा काय पर्सनल क्रिएट करून तुम्ही टाकू शकता इथे. आणि इथे जे कॅप्शन कोड दिसतोय तो तुम्ही याच्यामध्ये टाका. त्याच्यानंतर लॉग इन म्हणायचं. साधारणतः असं एक पेज ओपन होईल. हे पेज ओपन झाले. इथे डिजिटल स्वाक्षरी सातबारा त्याच्यामध्ये साधारणतः व्हेरीफाय सातबारा वगैरे बघू शकतो तुम्ही. तर न करता आपण टिकमार्क नाही करायची इथे. ते आपण आपला कुठला जिल्हा आहे तो निवडायचा. याच्यामध्ये आपण आता पुणे टाकूया आणि आपल्याला इथे कुठलं तुमचा तालुका आहे तो निवडा. तुमचे गाव कुठले ते याच्यामध्ये टाकायचे. मी माझं टाकतोय. त्याच्यानंतर मित्रांनो इथे ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला. याच्यामध्ये सर्वे नंबर टाकायचा आहे. सर्वे नंबर आपण साधारणतः टाकूया जो आपला आहे तो. त्याच्यानंतर ते व्हेरीफाय करून घेऊन तुमचा त्याच्यातला सब पार्ट नंबर टाकायचा आहे. सातबाऱ्याचा जो पार्ट नंबर असेल तो याच्यात टाकायचा आहे. साधारणतः मी माझं सिलेक्ट करतोय. तुम्ही तुमचा बघून व्यवस्थित टाका की सातबाऱ्याची फोड झालेली, त्याच्यामुळे तुमचा सातबाऱ्याचा पार्ट कुठला आहे तो व्यवस्थित तुम्ही बघून टाका. इथे ते विचारेल तुम्हाला की तुम्हाला हा डाउनलोड करायचा आहे का. ही सातबारा इज डिजिटली साइन ऑन 5/8/2025. डू यू वॉन्ट टू डाउनलोड. तर आपण इथे एस म्हणायचंय. इथे डाउनलोड क्लिक केलं इथे डाउनलोड होतं. त्याकडून तुमचे 15 रुपये कट होते. इथे आपल्याला डाउनलोड झालेला आहे. डाउनलोड मध्ये आपण आलो. तुमच्या डाउनलोड मध्ये तुम्हाला दिसेल इथे बघा, आपण हा ओपन केलाय आपल्याला दिसतोय. तुम्ही आता सगळं बघू शकता. तर मित्रांनो, हा सातबारा जो डाउनलोड केलेला आहे हा याच्यावरती बघा इथे स्क्रीनवर दिसतोय. त्यावरती बारकोड आलेला आहे. तर हा मित्रांनो सातबारा जो आहे तुम्ही सरकारी कामांसाठी 100% वापरू शकता. आणि दुसरी एक पद्धत आहे, तुम्हाला जर का पैसे टाकून हा डाउनलोड नाही करायचा, तुम्हाला फक्त बघायचा असेल तर एक वेगळं आहे, ते आपण पुढे बघूया. फक्त तुम्ही व्ह्यू करू शकता तो सातबारा, माहिती घेऊ शकता, पण तो कुठल्याही सरकारी कामाला वापरता येत नाही. हा जो सातबारा आपण डाउनलोड केलेला आहे तर ह्याच्यावरती सगळं डिटेल्स आहे. हा सातबारा तुम्ही सगळ्या सरकारी कामांसाठी 100% वापरू शकता. तर मित्रांनो, गुगलमध्ये आपण असे इथे डिजिटल सातबारा टाकलेले आहे. त्याच्यामध्ये सर्च केल्यावरती आपण खाली येऊया. इथे डिजिटल सातबारा .महाभूमी.gov ही साईट न वापरता याच्यामध्ये ही खालची साईट वापरायची आहे. याच्यामध्ये भूले .महाभूमी.gov.in
मित्रांनो, ह्या दोन्ही लिंक मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाठवून देईल. त्याच्यामुळे तुम्ही तिथे क्लिक करून डायरेक्ट करू शकता. आता ह्याला क्लिक केल्यानंतर साधारणतः एक असं पेज येतं. त्या पेजमध्ये इथे लिहिलेलं आहे बघा मित्रांनो. तुम्ही इथं सातबारा म्हणू शकता, 8अ म्हणू शकता, मालमत्ता पत्र म्हणू शकता, क प्रत म्हणू शकता. आता हे सगळे तुमचे ऑनलाईन असतील तर तुम्हाला सगळे मिळून जातील. आता ह्याच्यामध्ये आपण बघूया की आपला गाव टाकूया, म्हणजे आपला जिल्हा टाकूया. पहिला आहे पुणे. पुण्यामध्ये आपलं कुठला तालुका आहे? मावळ. आपण टाकलेलं आहे इथं मावळ. त्याच्यानंतर त्याचं आपण आपलं गाव टाकूया. ह्याच्यामध्ये टाकले करंजगाव. आता ह्याच्यामध्ये मित्रांनो 2-3 ऑप्शन तुम्हाला भेटतात. ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या नावाने सर्वे नंबरने करू शकता तर तुमच्या नावाने करू शकता. तर आता तुमचं नाव तुम्ही टाकलं तर त्याच्यामध्ये पहिलं नाव येते, मधलं नाव येते, आडनाव येते किंवा पूर्ण नाव येते. तुम्हाला जे असेल व्यवस्थित तुमची माहिती तुम्ही त्या नावाने सर्च करू शकता तुमच्यासाठी. आता आपण इथे सर्वे नंबरने टाकूया सगळ्यांचा. हे सर्वे नंबर आपण टाकलेलं आहे इथं 71 आपला. त्याच्यानंतर गो म्हटलेलं आहे. तर ते खाली तुमचा काय सर्वे नंबर पार्ट निवडायला सांगतो त्यातला कुठला आहे. आता ह्याच्यातला आपण मग जसं बघितलं होतं आपण आपला पार्ट बघूया. तुम्ही तुमचा जो सर्वे नंबरचा भाग असेल पुढचा तो तुम्ही टाकू शकता. म्हणजे 71/2/ जे काही समथिंग असं असल्यामुळं तुम्ही तिथे टाकू शकता ते. आणि तुम्हाला जर तेही सर्वे नंबर माहीत नसेल कन्फर्म तर तुम्ही तुमच्या नावाने सर्च करू शकता. आता आपण इथं टाकलेलं इथे तर मित्रांनो तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. अगोदर त्याच्यात मोबाईल नंबर टाकायचे कारण ऑलरेडी आपण मोबाईलनीच रजिस्टर करून तिथं केलं होतं. तिथं मोबाईल नंबरची गरज नाही. इथे आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. माझा मोबाईल नंबर टाकला. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या लँग्वेजमध्ये सातबारा पाहिजे त्याचे सगळं ह्याच्यामध्ये लँग्वेज आहेत. त्याच्यात मराठी आहे, इंग्लिश आहे, हिंदी आहे. आता आपण मराठीच म्हणूया. ह्याच्यामध्ये हे जो कोड दिलेला आहे इथे हा सेम टाकायचा आहे. कॅपिटल तर कॅपिटल, स्मॉल तर स्मॉल टाकायचं. WTI हे कॅपिटल L. आता याला त्याच्यानंतर सबमिट म्हणायचं. तुम्ही सबमिट केलं ते याला Y4 कॅपिटल 4 टाकलं. ओपन झाला. मित्रांनो करेक्ट करा. आता हा जो सातबारा दिसतोय हा विदाउट पेमेंट करता तुम्ही बघू शकता. पण हा मित्रांनो फक्त तुमच्या माहितीसाठी तुम्ही हा वापरू शकता. त्याच्यात सगळं डिटेल्स येतात. त्याच्यामुळे इथे त्याने लिहिलेलं आहे बघा, व्ह्यू ओनली, नॉट फॉर लिगल पर्पज असं म्हटलेलं आहे त्यांनी. आता तुम्हाला ह्याच्यावर नाही जर जायचं असेल पुढे समजा आपण आता मागे म्हणतो याच्यानंतर ह्याच वेबसाईटवरून तुम्हाला पुढे डिजिटल सातबारा डाउनलोड करायचं असेल तर इथे खाली यायचं. ह्याच्यामध्ये दिलेलं आहे बघा इथे डिजिटल सातबारा. आणि मग हे इथं आपलं लॉग इन आणि हे करून आपण मग अशी जसं आपण बघितलं त्याच्याप्रमाणे इथे बोलू शकतो. आता मी न्यू युजर रजिस्ट्रेशन हे मी तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये सांगायला कसं बनायचं आणि कसं तुमचं हे करायचं. 1-2 मिनिटाचा मी व्हिडिओ करून परत एकदा अपलोड करेल. त्यामुळे तुम्ही तो मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुमच्या ह्या लाईक आणि कमेंटमुळे मला अजून नवीन व्हिडिओ घेण्याची, नवीन व्हिडिओ घेऊन येण्याची तुमच्याकडनं एक प्रेरणा भेटेल, एक मला शक्ती भेटेल. आणि असेच मी तुमच्या माहितीसाठी भरपूर काही व्हिडिओ घेऊन येईल. त्यासाठी मित्रांनो तुम्ही मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तुम्हाला कुठल्या वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ हवा असेल तर मी नक्कीच तो तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. चला मित्रांनो, थँक्यू. तुम्हाला अशाच नवीन माहिती घेऊन मी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेन. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.